महाराणा प्रताप की जय। हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय। जब तक सूरज चांद रहेगा राणा तेरा नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा राणा तेरा नाम रहेगा। हिंदू सूर्य शूरवीर महाराणा प्रताप की जय। महाराणा प्रताप की जय। महाराणा प्रताप की जय। महाराणा प्रताप की जय। प्रताप की जय। मेवाड़ नरेश महाराणा प्रताप की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। राणा की जय बोलो, शिवा की जय बोलो। राणा की जय बोलो, शिवा की जय बोलो। राणा की जय बोलो, शिवा की जय बोलो। हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय। महाराणा प्रताप की जय। की जय बोलो। अरे राणा की जय बोलो। शिवा की जय बोलो। हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप की जय। राजपूत एकता जिंदाबाद राजपूत एकता जिंदाबाद राजपूत एकता जिंदाबाद जिंदाबाद। आज शूरवीर महाराणा प्रतापजी यांची 428वी पुण्यतिथी निमित्त जमलेले सगळे समाज बांधव आज गेले 30-32 वर्षापासून आमच्या समाजाचा जो लढा होता तो प्रत्यक्षात आपण बघताय। काही दिवसात राजनाथ सिंग साहेबांची पुढच्या महिन्यात तारीख भेटणार आहे। त्यांची तारीख भेटल्यावर आम्ही या पुतळ्याचं अनावर होणार आहे। इथं महानगरपालिकानी बरेचसे सहकार्य केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या मंत्री महोदयांनी सहकार्य केलेलं आहे। जवळजवळ 3.5-4 करोड रुपये खर्च करून या गार्डनचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। आज समाज बांधवांना गर्व आहे की आपल्या ऐतिहासिक शहरात महाराणा प्रतापजी यांचं अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे। फक्त रिबीन कापायचं बाकी आहे। आज संभाजीनगरमध्ये सकल राजपूत समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। वीरशूर महाराणा प्रतापसिंह यांनी आपल्या या देशासाठी केलेलं बलिदान, एक स्वाभिमानी महापुरुष म्हणून आज त्यांची संपूर्ण जगामध्ये ख्याती आहे। वीरशूर महाराणा प्रतापसिंह यांच्या विचाराचे सर्व पाईक या ठिकाणी आहेत। छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये हा महाराणा प्रतापसिंह यांचा जो अश्वारूढ स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, याच्यामध्ये आत्ताच्या महाराष्ट्र शासनाचं माननीय राजनाथ सिंह आणि माननीय देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे सरांचं यांचं फार मोठं योगदान आहे। आणि या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून, महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या सहकार्यातून आणि या ठिकाणचे समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, कंवरसिंग बैनाडे साहेब आणि इतर या समितीच्या वतीनं हा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। या उद्यानाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि या उद्यानाचं सुशोभीकरण करून महाराणा प्रताप सिंहाचा विचार या उद्यानाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या शहरातील वासियांना या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे। काही कालावधीमध्येच आदरणीय देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होऊन सर्वांसाठी हा पुतळा या ठिकाणी खुला केला जाणार आहे। त्या पुतळ्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे? अपेक्षित जवळपास 5 कोटीच्या पुढे खर्च आहे। शासनाने, महानगरपालिकेने, या ठिकाणी असणाऱ्या पालकमंत्री महोदयांनी, महाराष्ट्र शासनाने याच्यावर जवळपास आतापर्यंत 4 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि वेळोवेळी याच्या बजेटमध्ये पण वाढ होणार आहे आणि त्या पद्धतीचं काम महानगरपालिकेच्या प्रशासकांच्या नियंत्रणाखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू आहे। या ठिकाणी स्मारकाची जी उत्सव समिती आहे, वेळोवेळी असणाऱ्या सूचना त्यांना सांगून ते काम करून घेते आहे। त्याच्यामध्ये कंवरसिंग बैनाडे आणि इतर सहकारी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे काम करतायत। राजपूत समाजाचे काही प्रश्न पण आहे, काही मागण्या पण आहे। राजपूत समाजाच्या प्रश्नांच्या बाबतीत आंदोलनात्मक भूमिका समाजाच्या सर्व प्रतिनिधींनी घेतलेली आहे। आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न सुटलेला आहे, त्या महामंडळाचं कॉन्स्टिट्यूशन भविष्याच्या दृष्टिकोनातून हे होणार आहे आणि इतर ज्या न्याय मागण्या आहेत, कारण समाज व्यवस्थेमध्ये सर्वच प्रश्न तात्काळ सुटत नसतात आणि समाजाची एकजुटी महत्त्वाची असते। आमचा प्रयत्न आहे की हा समाज जास्तीत जास्त संख्येने एकजूट होऊन या ठिकाणी आपल्या न्याय मागण्या आम्ही सोडवणार आहोत। शासन पण आमच्यासाठी प्रतिकूल आहे, शासन पण त्याच्यावर विचार करत आहे आणि त्या बाबतीत आमचा पाठपुरावा चालू आहे। या निमित्ताने समाज बांधवाला काय आव्हान का? या निमित्ताने
संपूर्ण समाज बांधवांनी महाराणा प्रतापजी यांचे प्रेमी जे बहुजन समाजातली इतर जी बांधव आहेत, कारण महाराणा प्रतापसिंह यांचं काम फक्त राजपूत समाजापुरतं किंवा मेवाडपुरतं मर्यादित नसून सर्व समाज बांधवांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी महाराणा प्रतापजींच्या विचाराने एकत्र येऊन समाज बांधवांनी पण एकत्र येऊन आपली एकजूट दाखवून महाराणा प्रतापांचे विचार अंगीकृत करावे, अशा प्रकारची आमची भूमिका आहे.